नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी एका प्रकरणामध्ये झुरळ नावाचा जो उल्लेख केला, म्हणजे कॉक्रोच नावाचा जो उल्लेख केला आणि ती बातमी अमेरिकेमध्ये असणारे आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र, औरंगाबाद जिल्ह्याचे सुपुत्र असणारे एक विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतोय ते अमेरिकेमध्ये एका महाविद्यालयामध्ये. आणि ही बातमी ज्यावेळेला त्यांनी तिथे पाहिली अमेरिकेत आणि त्यांनी एक मजाक म्हणून, एक मस्करीक म्हणून, की एक विडंबनात्मक एक चित्र काढलं त्यांनी झुरळाचं. आणि झुरळ जनता पार्टी किंवा कॉक्रोच जनता पार्टी असं नाव देखील त्यांनी दिलं. आणि त्यांच्या 2-3 मित्रांना त्यांनी ते चित्र पाठवलं आणि त्या रात्री त्या 2-4 घंट्यामध्येच झुरळ जनता पार्टी म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी स्थापन झाली. आणि त्या तिन्ही मित्रांनी मग त्यांचं ते झुरळ जनता पार्टी जी आहे त्याचं जे नाव आहे ते त्यांनी वेगवेगळ्या समाज माध्यमामध्ये टाकलं. आणि पाहता त्या झुरळ जनता पार्टी च्या संदर्भामध्ये, कारण त्याच वेळेला त्यांनी अत्यंत महत्त्वाचा विषय घेतला होता, नीट परीक्षेमध्ये झालेला गोंधळ आणि त्यामुळे निर्माण झालेली विद्यार्थ्यांचे नुकसान आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या मातापित्यांना झालेला त्रास हा त्यावेळेचा तो ज्वलंत प्रश्न होता. आणि त्या प्रश्नाला घेऊन अभिजित दिपके यांनी ती कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केली. आणि पाहता समाज माध्यमामध्ये त्या 2-3 दिवसामध्ये त्या कॉक्रोच जनता पार्टीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि त्याने भारतात नव्हे तर जगात सगळ्यात मोठा पक्ष असणारा भारतीय जनता पार्टी यांच्यापेक्षाही जास्त फॉलोअर्स या कॉक्रोच जनता पार्टीचे झाले. आणि मग भारतामधून अनेक लोक त्यांना म्हणू लागले की अमेरिकेत बसून तो ते तिथून काय बोलतो वगैरे वगैरे, त्यासाठी आंदोलन करायला पाहिजे, त्यासाठी तुला इथं आलं पाहिजे वगैरे वगैरे गोष्टी झाल्या. आणि मग त्या मुलाने एक प्रचंड प्रतिसाद पाहिला समाज माध्यमावर. म्हणजे हे हवेतलंच ती पार्टी म्हणायला पाहिजे, डिजिटल पार्टी म्हणायला पाहिजे किंवा समाज माध्यमामध्ये चालणारी पार्टी. आणि मग ते महोदय ते भारतामध्ये आले, भारतामध्ये विमानतळावरून उतरले आणि लगेच त्यांनी जंतर मंतर या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलं. पाहता त्या आंदोलनाला देखील प्रतिसाद मिळू लागला, विद्यार्थी तिथे येऊ लागले, लोक येऊ लागले. आणि मग त्याच दरम्यान या नीटच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या असतील किंवा विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान असेल, हा ज्वलंत प्रश्न होता. आणि या प्रश्नावर ही मुलं त्या ठिकाणी उपोषणाला म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी ते आंदोलन त्यांनी धरलं होतं. आणि त्याच दरम्यान लडाख या छोट्याशा प्रदेशातील असणारे एक शास्त्रज्ञ त्या ठिकाणचे समाजसेवक म्हणून, त्याला शिक्षण तज्ज्ञ म्हणून, आणि त्यांनी अनेक प्रकारचे त्या ठिकाणी कामं केली, सैनिकांना त्यांनी मदत केली, असे एक फार मोठं नाव केल्यानं अनेक जगामध्ये पारितोषिकं मिळालेले आहेत. असे वांगचुक हे आहेत, सोनम वांगचुक यांनी देखील पाठिंबा दिला. त्यांनी पाठिंबा दिल्याच्यानंतर सरकारने बाकी त्या अभिजित दिपके यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं. सरकारच्या वतीने कुणी त्या ठिकाणी येत नव्हतं, जात नव्हतं, त्यांच्याशी काही मुलं बोलत नव्हते. आणि मग त्यानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला अगदी 20-22 दिवस झाले तरी सरकारच्या माध्यमातून त्याची कोणी दखल घेत नव्हतं. सोनम वांगचुक यांची तब्येत बिघडल्याच्यानंतर मग त्या ठिकाणी जास्त मोठं आंदोलन सुरू झालं. अधिकाधिक लोकांची त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. आणि मग आपल्याला असं म्हणता येईल की या नवख्या मुलाने ज्याचं 2-3 महिन्यापूर्वी कोणाला नावही माहीत नव्हतं, त्या अभिजित दिपक्याचं बाकी भारतभर नाव झालं. आणि सरकारला मग त्याची दखल घ्यावी लागली, परंतु सरकारने कठोरपणे ते दुर्लक्षच करत होतं. पण सोनम वांगचुक यांच्यामुळे त्या आंदोलनाला अधिक मोठं त्याला नाव झालं, धार आली त्या आंदोलनाला, आणि त्या आंदोलनाचं महत्त्व वाढलं. आणि मग पुढे बाकी प्रश्न निर्माण असा झाला की या नवख्या मुलाने कॉक्रोच जनता पार्टीचे त्याचे समर्थक असतील किंवा सोनम वांगचुक सर यांच्यामुळे त्याने सरकारची बाकी ताळमेळ केली, सरकारची त्याने पळापळी केली. सरकारच्या बाबतीमध्ये लोकभावना जास्त भडकत चालल्यामुळे सरकारला आता त्याकडे लक्ष देणं भागच पडलं आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भारतामध्ये किंवा विशेषतः महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या विरोधी पक्षांची देखील अभिजित दिपके यांनी ताळमेळ केलेली आहे. प्रश्न आता असा निर्माण झाला आहे की हा अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन, कारण 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, तिथं झालेला त्रास असेल, हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि मग त्यामुळे तरुणांचं मोठं समर्थन अभिजित दिपके यांना मिळत आहे. आणि 2-3 महिन्यामध्ये अभिजित दिपके हा मोठा
तरुणांचा हिरो झाला आहे आणि त्याला एक मोठं राजकीय म्हणण्यापेक्षा त्याचं एक नाव झालं आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आणि मग विरोधी पक्षांची बाकी आता अशी परिस्थिती झाली आहे की म्हणतात, गावाकडे ग्रामीण भागामध्ये म्हणतात की सांगता येणं सहन व्हायला, अशी परिस्थिती येथील विरोधी पक्षांची देखील झालेली आहे. कारण विरोधी पक्षांना पाठिंबा देणं गरजेचं होतं, कारण तरुणांचा राग आपल्याकडून येईल, कारण यांनी काही त्या संदर्भामध्ये फार मोठी आंदोलन केली नाहीत आणि या नवख्या मुलांनी आंदोलन उभं केलेलं आहे. आणि मग इथे असणाऱ्या विरोधी पक्षांना बाकी त्याला पाठिंबा देणं भाग होतं. मग ते कोरडा पाठिंबा देऊ लागले. मग त्या ठिकाणी जंतर मंतरवर त्या ठिकाणी काही विविध पक्षाचे राजकीय नेते त्या ठिकाणी जाऊ लागले आणि ते म्हणायला लागले की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. आणि मग त्याच दरम्यान 20 जुलैला संसदेवर त्यांनी मोठा मोर्चा आयोजित केला आणि त्या मोर्चामध्ये तुम्ही तुमच्या पक्षाचे झेंडे घरी ठेवून तुम्ही सहभागी व्हा, अशा पद्धतीचं त्या तरुण मुलांनी आवाहन केलं. आणि मग या पक्षांना बाकी मोठी गोची झाली आणि वेगवेगळ्या पक्षाचे सर्व बडे नेते जाऊन अभिजित दिपके यांची भेट घेऊ लागले, आमचा पाठिंबा आहे असं म्हणू लागले. परंतु त्या 20 जुलैच्या झालेल्या मोर्चामध्ये बाकी कुठलाही बडा नेता, कुठलाही खासदार, कुठलाही मंत्री विरोधी पक्षाचा तो ठिकाणी हजर राहिला नाही. फक्त एकमेव हजर राहिला तो उत्तर प्रदेशच्या नगीना मतदारसंघातून निवडून आलेले आझाद पार्टीचे जे चंद्रशेखर आझाद आहेत ते बाकी त्या आंदोलनात सामील झाले. हा एकमेव खासदार त्या आंदोलनामध्ये सामील झाला आणि मग त्या दरम्यान त्या आंदोलनामध्ये त्या मोर्चामध्ये पोलिसांनी जो प्रचंड लाठीमार केला, त्याच्यामध्ये जवळजवळ 100-150 मुलं जखमी झाले, मुलींना मारहाण केली, अमानुषपणे मारहाण झाली. अत्यंत भयानक, अत्यंत भीषण असं त्या मुलांना जखमी करण्यात आलं आणि ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. परंतु तरी ती मुलं त्या दुसऱ्या दिवशी त्या जंतर मंतरवर जमा झाली. जंतर मंतरवर ज्यावेळेला मोर्चा तिकडे संसदेकडे निघाला होता त्याच वेळेला पोलिसांनी त्या ठिकाणी असणाऱ्या जो त्यांचा स्टेज होता, त्याचं व्यासपीठ होतं, त्यांच्या ज्या छावण्या म्हणजे त्यांनी जे टेंट बनवले होते त्यांचे राहण्याचे जे त्यासाठी पावसाच्यासाठी, तर ते सगळं पोलिसांनी तोडून टाकलं होतं. परंतु तरी त्या मोर्चाच्या नंतर रातोरात मुलं जमा झाली आणि आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संपूर्ण भारतामध्ये जंतर मंतरवर जमा झालेले. आणि मग परिस्थिती अशी निर्माण झाली की विरोधी पक्षाच्या नेत्यांना तिथं जाणंच भाग पडलं, विरोधी पक्षांना त्याला पाठिंबा देणंच भाग पडलं. परंतु मला असं म्हणायचं आहे की विरोधी पक्ष आहेत आणि जे स्थानिक प्रश्न आहेत, छोटे राजकीय पक्ष, स्थानिक म्हणजे जे प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांच्या वडिलांनी तो पक्ष स्थापन केलेला असतो. मग त्याच्यानंतर त्यांचा मुलगा असतो, त्या पक्षाचा प्रमुख असतो. मग ते युवराज ते गिलगोत्यात आले, त्या युवराजांना तिथं जाणं थोडंसं महाग पडू लागलं, कारण त्याला न जावं तरी लोक रागवतील, विद्यार्थी आपल्यावर रागवतील आणि गेलं तरी ते अभिजित दिपकेचं मोठं पण होईल, अभिजित दिपके अधिक मोठा होईल. म्हणजे त्यांना जाणं पण म्हणजे विशेषतः वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या तरुण नेत्यांची गोची झाली. त्यांना असं वाटतं की त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी ते अभिजित दिपकाचं नाव होईल, आपण दुय्यम त्या ठिकाणी होऊ आणि मग ते पण कानकूस करतायत तिथं जाण्यासाठी. परंतु आता परिस्थिती अशी निर्माण झाली की संपूर्ण विद्यार्थी वर्ग त्या जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. अभिजित दिपके यांना पाठिंबा देऊ लागला आहे, सोनम वांगचूक यांना पाठिंबा देऊ लागला आहे आणि मग आता इथल्या विरोधी पक्षांना देखील मागे त्या ठिकाणी जाणंच भाग आहे. आणि परंतु ज्या अर्थी 20 जुलैला जर त्या विरोधी पक्षाचे समजा काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेसचे जे 100 खासदार आहेत किंवा 99 खासदार आहेत, त्यातले 10-20-30 खासदार जरी त्या ठिकाणी उपस्थित असते, स्वतः राहुल गांधी त्या ठिकाणी उपस्थित असते, मुलायमसिंग यादवचा मुलगा अखिलेश यादव त्या ठिकाणी उपस्थित असतात, किंवा इथं सुप्रिया सुळे त्या ठिकाणी उपस्थित असतात, किंवा इथे वेगवेगळ्या पक्षाचे किंवा राजसाहेब तिथे उपस्थित असते, किंवा उद्धव साहेब त्या ठिकाणी उपस्थित असते, तर त्या पोलिसांना त्या विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करण्याची हिंमत झाली नसती आणि मुलं जखमी झाली नसती आणि मुलांना बाकी अमानुषपणे मारहाण त्या वेळेला या खासदारामुळे, या नेत्यांमुळे त्या ठिकाणी पोलिसांनी त्या ठिकाणी लाठी हल्ला केला नसता असं मला वाटते. परंतु त्या मोर्चात सहभागी झाला नाही, कुठलाही मोठा सहभागी झाला नाही आणि त्या आंदोलनाची फारशी माहिती नसणारे त्या आंदोलनाची फारशी माहिती नसणारा अभिजित दिपके असतील किंवा ते तिथले त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांना बाकी त्या ठिकाणी मोठी अवघड प्रसंग निर्माण झाला आणि त्या ठिकाणी पोलिसांनी मोठी लाठीचार्ज केला आणि आता बाकी सर्वच विरोधी पक्ष बाकी त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. परंतु त्यांची देखील अभिजित दिपकेच्या रूपाने गोची झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते आणि त्यांना ते मनातून ते काय फार आवडत नाही असं काय वाटत नाही. परंतु त्यांना बाकी आता पाठिंबा देणं गरजेचं आहे, कारण एक नवं नेतृत्व निर्माण होतं आहे महाराष्ट्रामध्ये किंवा देश पातळीवर आणि महाराष्ट्रामधील एक तरुण संपूर्ण भारतीय लेवलला एक मोठं आंदोलन उभं करतो. ही देखील येथील स्थानिक पक्षाच्या नेत्यांच्या जे युवराज आहेत, ते जे त्यांचे वारसदार आहेत, त्यांना देखील हा प्रश्न निर्माण
होतो आहे की आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आपण एवढं मोठं आंदोलन उभं करू न शकलो, त्याच्यामुळे त्यांची पण गोष्टी झाली आहे. तर आपल्याला असं सांगायचा माझा मतलब आहे की अभिजित दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीने सर्वांचीच ताळमेळ उडवून दिलेली आहे. जसं सत्ताधाऱ्यांची त्यांनी ताळमेळ उडवली, तशीच त्यांनी विरोधी पक्षांची देखील ताळमेळ उडवलेले आणि विरोधी पक्षाला त्यांनी मजबूर केले त्या आंदोलनामध्ये सहभाग होण्यासाठी. तरी मी अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत असतो. तरी माझ्या या व्हिडिओला आपण लाईक करा आणि आपण पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माझा गोळ्याकर या चॅनलकडून सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.